तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा। सोलापूर जिल्ह्यातील भाजपा आमदार मुंबईत। सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी दोन्ही देशमुखांमध्ये मोठी रस्सीखेच। विजय मालक का सुभाष बापू, सोलापूरकरांना लवकरच मिळणार याचे उत्तर। महायुती सरकारचा शपथविधी पार पाडणार असून केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र हे समीकरण 2014 नंतर आता 2024 मध्ये पण पाहायला मिळणार आहे। 2014च्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात सोलापूर जिल्ह्यातील 2 आमदारांना संधी दिली होती। आता त्यांच्याच नेतृत्वाखाली सरकारमध्ये सोलापूरला मंत्रिपद मिळणार का आणि त्याची लॉटरी कोणाला लागणार याची संपूर्ण जिल्ह्याला उत्सुकता लागून राहिली आहे। महायुती सरकार स्थापनेचा मुहूर्त निश्चित झाल्यानंतर भाजपाच्या प्रदेश कार्यालयातून जिल्ह्यातील दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख, शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी, शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोटे व पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे यांना शपथविधीसाठी निमंत्रण पाठवण्यात आले आहे। मंत्रिमंडळाचा विस्तार 2 टप्प्यात होणार असल्याने पहिल्या टप्प्यात सोलापूरच्या आमदारांचा नंबर लागणार का याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। प्रदेश कार्यालयात होणाऱ्या बैठकीत संभाव्य मंत्री व त्यांची खातीही निश्चित केली जाणार आहेत। त्यात सोलापूरला लॉटरी लागणार का याचीही उत्सुकता आहे। सध्या पहिल्यांदाच निवडून आलेल्या आमदार देवेंद्र कोटे यांच्यासह सर्वांनाच मंत्रिपदाची आशा आहे, पण पक्षाने दिले किंवा नाही दिले तरी आम्ही समाधानी असू अशा भूमिकेत ते आहेत। तरी पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात सोलापूरला एक मंत्रिपद असणार हे निश्चित मानले जात आहे। 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले। सोलापूर जिल्ह्यातील प्रणिती शिंदे किंवा अन्य आमदारांच्या माध्यमातून स्थानिक पालकमंत्री देणे शक्य होते, मात्र तसे न होता राष्ट्रवादी काँग्रेसने त्या 2.5 वर्षात दिलीप वळसे पाटील, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, दत्तात्रय भरणे यांना पालकमंत्री म्हणून संधी दिली। 2.5 वर्षानंतर महायुतीचे सरकार सत्तेत आले आणि त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्याकडे पालकमंत्रीपद सोपवले। त्याचा मोठा फटका भाजपला 2024च्या लोकसभा निवडणुकीत सोसावा लागला। राज्यात महायुतीचे सरकार आल्याने आता आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुखांकडून पक्षश्रेष्ठींकडे लॉबिंग सुरू आहे। मात्र कार्यकर्त्यांकडून दोन्ही देशमुखांना मंत्रिपदाविषयी विचारल्यानंतर मंत्रिपद आपल्याला मिळते का अशी उत्तरे दोन्ही देशमुखांच्या कार्यकर्त्यांकडून मिळत आहे।